हाय हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जी आहे स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. आणि हो फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही अजिबात स्किप करू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 ट्रिक असे ढोकळ्याचे दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण असं कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर तुम्ही पाहिलं असेल की मी मिक्सरच्या जारमध्ये सर्वात आधी घेतलेलं आहे 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि 1 चमचाभर मी घेतलेलं आहे साखर. नंतर थोडीशी आल्याची जी पेस्ट आहे ती पण घेतलेली आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे चवीपुरतं म्हणजे टेस्टिंगपुरतं जर तुम्ही हिरवी मिरची जर टाकली तर खूप असा ढोकळा जे आहे परफेक्ट असा बनतो. थोडासा सोडा पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जे आहे ना, ते आपलं जे बॅटर आहे एकदम स्मूथ असं होणार म्हणजे ड्राय होतं शक्यतो, पण स्मूथ होण्यासाठी जे आहे ते 1 ते 1.5 चमचा मी तेलचा वापर केलेला आहे. तर इथे तुम्ही पाहता असाल की थोडंसं मी अर्धा ते पाऊण ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे. तर तुम्ही पण जसं पाणी लागेल तसं टाका. मी डायरेक्टली टाकलेलं आहे म्हणजे अंदाज आहे माझा. तर तुम्हाला जर अंदाज गावत नसेल तर थोडं-थोडं पाणी ॲड करून पण तुम्ही मिक्सरमध्ये घेऊ शकता. तर आपलं जे बॅटर आहे कंप्लीट असं एकदम परफेक्टली असं बनून तयार झालेलं आहे. तर कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आणि व्हिडिओ मध्ये खूप माझा बाहेरचा आवाज येत आहे. तर त्यासाठी तर थोडंसं इग्नोर करा, कारण इकडं मी म्हणजे गल्लीतच राहते, त्यासाठी इकडं आवाजाचा खूप येतो. लहान वगैरे मुलं वगैरे जी आहेत ते खेळतात त्यासाठी आवाज येणार आहे. तर दुर्लक्ष करा. तिकडे तुम्ही पाहत असाल की माझ्याकडून एक मिस्टेक झालेली आहे. ती इनोची पुडी जी आहे ती मी पूर्ण विनोची जी पूड आहे ना, पुडी ॲड केलेली आहे आणि जे आपल्या मिक्सरमध्ये जे आपण बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इनो ॲड केल्याच्या नंतर ते बॅटर आहे चांगल्यापैकी फेटून घेतल्याच्या नंतर बॅटर छान असं फुगलेलं आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे. कुकरच्या भांड्यामध्ये इकडे तुम्ही पाहत असाल की मी बटर पेपर आहे ते पण ॲड करत आहे आणि असं नाही पाहिजेच म्हणून जर हवा असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाहीये. फॉइल पेपर जर असेल ते पण तुम्ही इथे यूज करता. तर इकडे तुम्ही पाहत असाल की जी आपली बॅटरची कन्सिस्टन्सी आहे एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. तर आपले जे बॅटर आहे पूर्ण असं टाकायचं नाही, जेणेकरून अर्धा डब्बा भरला तरी बाद झाला, कारण नंतर ते ज्यावेळेस आपण याला स्टीम करून घेऊ त्यावेळेस ते फुगतात. त्याच्यासाठी थोडंसं ते पण लक्ष द्यायचं आहे की भांड्याच्या बाहेर आलं नाही पाहिजे. फक्त भांड्यापुरतंच ते पाहिजे. तर इकडे तुम्ही पाहत असाल जे बॅटर शिल्लक राहिलेलं आहे पण ते पण तुम्हाला मी ट्रिक आहे एक, ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे. पण ते पण नीट म्हणजे व्हिडिओ स्किप न करता असंच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर गॅसचा फ्लेम चालू करून कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकल्याच्या नंतर स्टँड ठेवल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहत असाल की आपलं जे कुकरचं भांडं आहे डायरेक्टली बॅटरचं ते ठेवलेलं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून 30 मिनिटं असंच मी शिजवून घेणार आहे. गॅसचा फ्लेम मीडियम केलेला आहे, हाय करायचा नाही. इकडे तुम्ही पाहत असाल की दुसऱ्या एका भांड्यामध्ये स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं 1 ग्लास पाणी टाकल्याच्या नंतर एक जाळीला तेल लावून घेतलेलं आहे आणि कशाप्रकारे मी जे बॅटर आहे ते टाकलेलं आहे ते पण नीट व्यवस्थित पहा, कारण तुम्ही कशाही प्रकारे ते जर म्हणलं तर ते मला असं एकदम समजा की थोडेसे बी बनवायचं असेल तर तुम्ही असं पण बनवू शकता. खूप छान मी बनवते, खूप छान म्हणजे आलेत आणि जसे आपल्याला हवे तसे स्पंचिंग वगैरे खूप झालेलं आहे. तिकडे तुम्ही पाहत असाल की मी इकडे चेक करत आहे आणि जे आपले जे आहे तर फुगून एकदम रेडी झालेला आहे. आपला जे ढोकळा आहे तो तुत्त्याने मी चेक केलेला आहे. तर म्हणजे कुठंही चिकटत वगैरे नाही, एकदम परफेक्टली असं एकदम स्मूथ वगैरे शिजून झालेला आहे. तर त्याला मी परत 10-15 मिनिटं थंड केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल आई खूप आवाज येते. इग्नोर करा प्लीज बरं का. इकडे तुम्ही पाहत असाल की जे पण दुसरं पण आपल्या जाळीमध्ये आहे ना, ते जाळी थोडीशी तुटलेली आहे, ती पण दुर्लक्ष करा. जाळी आहे ना, ती जाळी पण आपली जाळीमधले जी आहे ढोकळा ते पण रेडी झालेला आहे. आज स्पंचिंग झालेला आहे. तर तुम्हाला 2 ट्रिक तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ते नंतर मी त्याच्यामध्ये साईडला ठेवल्याच्या नंतर इकडे प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये तुम्ही पाहत असाल की डायरेक्ट मी डब्बा जे आहे तर पूर्ण असं पलटी केल्याच्या नंतर ते आपोआप सगळं निघून साईडला आलेले आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल की जी आपले बटर पेपर आहे इझिली निघालेले आहे. तर खूप असं जे मला जसं हवंय ना तसं ते एकदम परफेक्टली ढोकळा जे आहे ते एकदम बनवून तयार झालेलं आहे. खूप असं स्पंचिंग वगैरे झालं होतं आणि टेस्ट तर खूप छान झाली होती, कारण यात आपली हिरवी मिरची आणि तेल ॲड केलेली आहे. शक्यतो इकडं जास्त म्हणजे लक्षात येत नाही, पण इकडे मी थोडंसं हिरवी मिरची आणि तेलाचं इथे हे केले
ॲड केलेला आहे. त्याच्यामुळं आपली जी ढोकळ्याची टेस्ट आहे ना, खूप छान आलेली आहे. जसं म्हणजे तुम्ही मार्केटमधून आणता, स्वीटमधून आणता तसं त्याच प्रकारे झालेलं आहे तरी. आणि तर काय करायचंय ज्यावेळेस आपण बॅटर बनवायला घेऊ त्यावेळेस थोडीशी हळदी वापर थोडा कमी करायचा आहे. नंतर काय होतं की लाल पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडंसं हळदीचा जी वापर आहे कमी केलेला आहे. तिकडे तुम्ही पाहताच की मी जे कट करून घेतलेले आहे. जे आपला ढोकळा आहे ते मी पूर्ण कट केल्याच्या नंतर तुम्हाला तिकडे दाखवत आहे, की कशाप्रकारे स्पंचिंग वगैरे आकार वगैरे खूप छान आलेला आहे. आणि एक पातेलं घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहता असाल, थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि काही हिरव्या मिरची मी मधून कट करून घेतलेले आहे. आणि हो, आपली जी हिरवी मिरची आहे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे, कच्ची ठेवायची नाहीये. जी ह्याचा कच्चापण आहे ते आपल्याला पूर्ण काढायचं आहे, की जोपर्यंत आपली म्हणजे थोडासा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत. आणि तुम्ही इकडे पाहता असाल, की थोडीशी मी 1 चमचाभर इथे घेतलेली आहे मोहरी. बारीक मोहरी आहे. तर तुम्हाला जे हवे जिरे वगैरे ते पण तुम्ही टाकू शकता. पण शक्यतो ढोकळ्यामध्ये मोहरीच जाते. थोडंसं कढीपत्ता पण घेतलेला आहे. इकडे तुम्ही पाहता असाल, की कढीपत्ता, मोहरी आणि जे आपले आहे ना हिरवी मिरची ते चांगले असं तेलामध्ये परतून झालेलं आहे. इतर तेलाचा वापर थोडासा कमी केलेला आहे मी. आणि नंतर ते चांगल्यापैकी परतून झाल्याच्या नंतर मी थोडंसं पाणी टाकणार आहे. तोपर्यंत असंच त्याला गॅसचा फ्लेम एकदम कमी करून इथे घेतलेला आहे. आणि नंतर मी जे काही आहेत हिरवी मिरची वगैरे चांगलीपैकी ब्राउन झालेली आहे. तर थोडासा जवळपास मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं आणखीन टाकलं तरी काही हरकत नाही. जेवढं पाणी ढोकळ्यामध्ये टाकताना तेवढं पाणी स्पंचिंग वगैरे होते खूप छान. तिकडे तुम्ही पाहता असाल की चवीपुरतं ज्या पाणीमध्ये ॲड केलेलं आहे. आणि थोडीशी साखर पण मी जवळपास 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे. तर हे जे पाणी आहे आपल्याला 2 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती ठेवलं तरी काही हरकत नाहीये. तिकडे जे आहे ते मी व्यवस्थित म्हणजे जे पाणी आहे ना पूर्ण उकळी येऊन दिल्याच्या नंतर थोडंसं थंड म्हणजे एकदम गरम-गरम नाही टाकलेलं, एकदम नॉर्मली 2 ते 3 मिनिटं ठेवलेलं आहे. आणि नंतर थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपल्या ढोकळ्यामध्ये ॲड करणार आहे. इकडे तुम्ही पाहत असाल की आपल्या पाण्याला चांगल्यापैकी उकळी आलेली आहे. म्हणजे जे पाणी आहे साखर वगैरे मीठ वगैरे एकदम मेल्ट झालेले आहे. तर इथे जे आहे ते गॅसचा फ्लेम मी बंद केलेला आहे. पाणी थोडंसं थंड झाल्याच्या नंतर मी आपल्या ढोकळ्यामध्ये परत त्याच भांड्यामध्ये ठेवलेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण पाणी ॲड करतो त्यावेळेस पाणी स्पंजिंग म्हणजे ढोकळ्यामध्ये पोहोचलं पाहिजे. त्यासाठी मी जे त्याच भांड्यामध्ये परत ढोकळे जसे आहे तसे ठेवलेले आहे. आणि जेवढं पाणी बसेल तेवढं पाणी टाकलेलं आहे. कारण ज्यावेळेस पाणी तर खूप महत्त्वाचं आहे. कारण म्हणजे कसं तिखट वगैरे, गोड वगैरे म्हणजे खूप छान असं टेस्टिंग वगैरे पाणी लागतं आणि हिरवी मिरचीची जी आहे टेस्ट खूप छान येते. त्यासाठी जे पाणी आहे ना, ते पण मी सगळीकडे एकसारखं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर मग ह्याला मी 10 मिनिटं असंच ठेवलं. कारण जे पाणी आपण ॲड केल्यानंतर ते पाणी पण मी ऑब्झर्व्ह होण्यासाठी ठेवलेलं आहे. तिकडे तुम्ही पाहता असाल की स्पंचिंग खूप झालेलं आहे. खूप छान असं त्याला जाळी वगैरे खूप छान आलेली आहे. आणि टेस्ट तर सांगायलाच नको. खूप असं झालेलं आहे. नंतर मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली होती. नंतर मी ढोकळ्यामध्ये वर आपली गार्निश केलेली आहे आणि घरच्यांसाठी सर्व्ह केलेली आहे. तर खूप अशी छान माझी रेसिपी झालेली आहे. चला तर मग फ्रेंड ढोकळा रेसिपी आपली रेडी झालेली आहे. आणि ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून मी आभार करते. आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशी छान-छान रेसिपी सोबत. आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.